अमितचे लग्न ठरल्यामुळे त्याची आई मालतीताई खूप आनंदात होत्या. कितीतरी वर्षांनी त्यांच्या घरात पुन्हा एकदा लग्नाचा कार्यक्रम निघाला होता. लग्नाची कामं खूप होती आणि वेळ कमी होता. कारण त्यांच्या होणाऱ्या सुनेचे माधुरीचे वडील मुलीच्या लग्नासाठी अमेरिकेतून भारतात आले होते. त्यांना सुट्टी कमी असल्यामुळे लवकरच परत जायचं होतं. माधुरी जरी बाहेरच्या देशात वाढलेली असली तरी तिला आपल्या संस्कृतीची ओढ होती. सगळ्या रीतिरिवाजांची माहिती होती आणि तेवढीच आवड पण होती. तिला भारतात राहून सगळ्या परंपरा, रीती शिकवून घ्यायच्या होत्या. त्या दोघांचे वडील जुने मित्र होते. बाहेरच्या देशात गेल्यावर पण त्यांची मैत्री तुटली नाही. जेव्हा माधुरी तिच्या वडिलांना म्हणाली की बाबा, मला लग्नानंतर भारतात राहायची खूप इच्छा आहे, तेव्हा तिच्या वडिलांच्या डोक्यात लगेच मुलीच्या स्थळासाठी त्यांच्या मित्राच्या मुलाचे अमितचे नाव आले. याबद्दल ती माधुरीसोबत बोलले तर तिने सुद्धा आनंदाने या लग्नासाठी होकार दिला. माधुरी आणि अमित लहानपणीचे मित्र होते आणि खरं सांगायचं म्हटलं तर अमितवर असणाऱ्या प्रेमामुळेच माधुरीने भारतात राहण्याची इच्छा दाखवली होती. माधुरीने अमितसोबत लग्नाला होकार दिल्यामुळे तिच्या वडिलांनी फोन करून त्यांच्या मित्राला त्या दोघांच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यांचं बोलणं ऐकून अमितचे वडील फार खुश झाले. त्यांना दोघांच्या लग्नामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण आता त्यांची मैत्री नात्यात बदलणार होती आणि हीच त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता, मालतीताई लग्नाच्या कामात अजूनच बिझी होत गेल्या. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. मुलाला आणि सुनेला स्टेजवर बसलेलं बघितलं तेव्हा त्यांचं मन आनंदानं भरून आलं. त्या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. मालतीताईंची मैत्रीण सविता त्यांच्या सुनेला बघून म्हणाली, अगं मालती, तू सून तर खूप सुंदर घेऊन आली आहेस. मालतीताई तिचे आभार मानतच होत्या. तेवढ्यात त्यांची दुसरी मैत्रीण हसत म्हणाली, मालती, तुझे खूप खूप अभिनंदन, तू सासू झालीस. मालतीताई हसून म्हणाल्या, अगं मी तर 2 वर्षापूर्वी सासू बनले होते. त्यांची मैत्रीण म्हणाली, हो मला माहीत आहे, पण सुनेची सासू बनणं आणि जावयाची सासू बनणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. मैत्रिणीचं बोलणं ऐकून मालतीताई हैराण होऊन म्हणाल्या, कसला फरक? त्यांची मैत्रीण म्हणाली, अगं मालती, जावई तर 4 दिवसांचा पाहुणा बनून येतो, पाहुणचार करून घेऊन परत जातो, पण सुनेच्या सोबत तर कायम राहायला लागतं. त्यांची मैत्रीण तर असं बोलून तिच्या घरी निघून गेली. पण मालतीताईंच्या मनात 100 प्रश्न सोडून गेली. त्या विचार करायला लागल्या, एकच बाई जी आई पण असते आणि सासू पण असते, कुणासाठी चांगली तर कुणासाठी वाईट का बनत असते. मुलींना मनमोकळेपणाने स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू देणारी आई सून आल्यावर तिच्यावर बंधन का घालते? या गोष्टी मालतीताईंना कळत नव्हत्या. लग्नाच्या बाकीच्या विधी करताना पण त्यांच्या मनात त्यांच्या मैत्रिणींचं बोलणं घोळत होतं. सुनेच्या सोबत तर सांभाळून घ्यायला लागतं. मग त्या मनात विचार करायला लागल्या की हे तर खरं आहे की सून वेगळ्या घरातून, वेगळ्या वातावरणातून आलेली असते. तिला नवीन घरात, नवीन माणसात, नवीन वातावरणात रुळायला, एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो. पण सून पण तर मुलीसारखीच असते आणि मी तर नव्या विचारांची आहे. मग मला सुनेच्या सोबत ताळमेळ बसवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अमित आणि माधुरीचं लग्न छान विधिवत पार पडलं. सगळे कार्यक्रम झाले. हळूहळू सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. घर परत मोकळं झालं. सगळ्यात शेवटी त्यांची जाऊ जाता जाता म्हणाली, ताई, तुम्ही सून तर खूप सुंदर, शिकलेली, हुशार घेऊन आला आहात, जरा सांभाळून राहा. असं म्हणत त्यांची जाऊ जाता जाता शिकवण देऊन तिच्या घरी परत गेली. त्यांची इच्छा असून पण त्या काही बोलू शकल्या नाहीत आणि विचार करायला लागल्या, सांभाळून राहण्याची काय गरज आहे? ती माझी सून तर आहे, कुठली वाघीण किंवा लांडगा थोडीच आहे. बहुतेक अशाच गोष्टींमुळे सासू सुनेच्या मध्ये तणाव निर्माण होत असणार, असा विचार करून त्यांचं मन कटू झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता त्यांची सून माधुरी सिवलेस गाऊन घालून डोळे चोळत खोलीतून बाहेर आली आणि सोफ्यावर पाय पसरून म्हणाली, गुड मॉर्निंग आई बाबा, मला उठायला थोडासा उशीर झाला. सुनेचे कपडे आणि तिचे हावभाव बघून मालतीताईंच्या मनातून जुन्या काळातल्या सासूचा आक्रोश बाहेर येणारच होता. पण या काळातली मॉडर्न सासू जुन्या काळातल्या सासूवर वरचढ होत म्हणाली,
असू दे माधुरी, काहीच अडचण नाही. तू चहा घेणार? माधुरी म्हणाली. नको आई, मी चहा पित नाही. असं म्हणत ती आरामात टी व्ही बघायला लागली. मालतीताईंना त्यांच्या लग्नानंतरचे दिवस आठवले की त्या कशा सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरातल्या मोठ्या लोकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या दिवसाची सुरुवात करत असायच्या आणि रात्री झोपायच्या आधी सासू सासऱ्यांच्या पाया पडून मग झोपायला जात असायच्या. त्यांच्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगितलं होतं की रोज सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी घरातल्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे, या घराची परंपरा आहे. मग काय अमितने त्याच्या बायकोला त्याच्या घरातल्या रीतिरिवाजांबद्दल काही सांगितलं नाही का? ते तर चांगलं झालं की सगळे पाहुणे कालच गेले, नाहीतर माधुरीचं असं वागणं बघून त्या लोकांनी काय विचार केला असता. टी व्हीचा मोठा आवाज ऐकून आत पूजा करत असलेली मालतीताईंची सासू म्हणाली. अगं मालती, जरा बघ, सकाळी सकाळी एवढ्या मोठ्या आवाजात कोण टी व्ही बघत बसला आहे? मला पूजा करायला अडचण येत आहे. हे कोण? माधुरी म्हणाली. आई, आजींना सांगा पूजा देवघराचे दार बंद करून करायला. माझ्या आवडीचा कार्यक्रम टी व्हीवर चालू आहे, त्यामुळे मी टी व्ही बंद करणार नाही. असं लहान मुलांसारखं म्हणत माधुरी परत टी व्ही बघायला लागली. मालतीताईंना काही कळतच नव्हतं कुणाला काय बोलावं, पण माधुरीचं मोठे बोलणं आजीला ऐकायला गेलं असणार, म्हणून तर त्या काही बोलल्या नाहीत. संध्याकाळी सिनेमा बघायला जायचा प्लॅन त्या दोघांनी बनवला होता. माधुरी जीन्स टॉप घालून बाहेर आली. मालतीताईंना तिला बोलायचं होतं, त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर येणारच होते. तेवढ्यात माधुरी म्हणाली. आई, बाईकवर साडी घालून बसायला चांगलं वाटत नाही आणि मला एकीकडे पाय करून बसायला पण येत नाही. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताई हसून त्या दोघांना जाण्याची परवानगी दिली. शेवटी नव्या नवरीसोबत वाद घालून तरी काय फायदा होणार. तेवढ्यात त्यांची सासू चेतावणीच्या स्वरात म्हणाली. हे बघ मालती, नवी नवरी साडी नेसून नजर खाली करून घरात आलेली चांगली गोष्ट आहे, पण अशी पुरुषांसारखी कपडे घालणारी मुलगी किंवा सून कधीच चांगली वाटत नाही. तू लाडात प्रेमात तिला एवढी पण सूट देऊ नकोस की नंतर तुला पश्चाताप करायला लागेल. मालतीताई मनात म्हणाल्या. आई, त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, पण त्यांना हे कळतच नाही की आजकालच्या सुनांकडून जोर जबरदस्ती करून काहीही करून घेता येत नाही आणि नाही त्यांच्यावर आपल्या इच्छा थोपल्या जाऊ शकतात. एका आठवड्यानंतर अमित आणि माधुरी हनीमूनसाठी बाहेर गेल्यामुळे मालतीताईंच्या मनाला थोडीशी शांती मिळाली होती. नाहीतर मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या आयुष्यातली शांती आणि झोप दोन्ही गायब झालं होतं. जेव्हा कधी मालतीताई एकट्या शांत बसलेल्या असायच्या तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्या मैत्रिणीचे शब्द घुमत असायचे. जावयाची सासू बनणं आणि सुनेची सासू बनणं यात अंतर असतं. खरी सासू तर तू आज बनत आहेस. खरंच तिच्या या छोट्याशा वाक्यात आयुष्याचा सगळ्यात मोठा अर्थ लपलेला होता. हे खरं नाही का? मुलगी जावई जेव्हा घरी येतात तेव्हा सासवा त्यांच्या सुनेच्या नाजूक खांद्यावर घरातली सगळी जबाबदारी टाकून स्वतः मोकळ्या व्हायला बघतात. उलट त्याविरुद्ध एका आईच्या रूपात मुलीचं काम करताना तीच आई किती खुश असते. मालतीताईंनी मनातल्या मनात निर्णय घेतला होता की त्या सुनेवर पण मुलीसारखंच प्रेम करणार आणि तिला मानसन्मान देणार. कधी कारण नसताना तिच्यावर रागवणार नाहीत, तिला उगाच बोलणार नाहीत. अमित आणि माधुरी हनीमूनवरून येताना भरपूर गिफ्ट घेऊन आले होते. त्यांची एक बॅग गिफ्टने भरलेली होती. आल्या माधुरी सासूला त्यांचे फोटो दाखवत म्हणाली. आई, बघा ना किती छान फोटो काढले आहेत आम्ही कुठे कुठे फिरलो. त्यांचे काही रोमॅन्टिक फोटो बघून मालतीताईंना थोडं विचित्र वाटलं, पण त्या फक्त एवढंच म्हणाल्या. माधुरी, हे फोटो तुझ्या बाबांना दाखवू नकोस, त्यांना हे आवडणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून माधुरीचा चेहरा उतरला. फोटो दाखवण्याचा आनंद एका क्षणात गायब झाला. ती काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. मालतीताईंना पण त्यांच्या लग्नाचे दिवस आठवले. त्यांनी काढलेले फोटो आठवले, पण ते फोटो कधीच कुणाला दाखवले गेले नाहीत. त्यांच्या नवऱ्याने तर ते अल्बममध्ये पण लावून दिले नाहीत.
त्यांच्या मते आयुष्यातले काही क्षण फक्त त्या दोघांचे असतात. ते कुणाच्यासोबत शेअर करणं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. त्यांचा नवरा खूप कमी बोलत असायचा आणि त्यांची ही सवय अमितमध्ये पण आली होती. सासूबाईंच्या कडक शिस्तीत राहून मालतीताई त्यांचं हसरं व्यक्तिमत्व हरवून बसल्या होत्या. सून आल्यावर त्यांना असं वाटलं होतं की त्या पण त्यांच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतील. त्या पण कधी त्यांच्या सासूसारखे जागेवर बसून कुणाला तरी हुकूम देतील. कधी ना कधी त्या पण कुणाच्या तरी हातचा आयता चहा पिऊ शकतील. पण मागच्या काही दिवसांपासून माधुरीच्या वागण्याने त्यांना ही जाणीव करून दिली होती की जर घरात शांती हवी असेल तर त्यांनाच ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीताई त्यांच्या सासूच्या पाया पडून मागे वळल्या. तेवढ्यात माधुरी म्हणाली, आई, तुम्ही रोज सकाळी सकाळी आजींच्या पाया का पडत असता? हे ऐकून मालतीताई म्हणाल्या, अगं माधुरी, आजकालचे तुम्ही लोक जसं गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट बोलून मोठ्यांचे आशीर्वाद घेता ना, तसेच आम्ही लोक मोठ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत असतो. हे ऐकून माधुरी खूप निरागसपणे म्हणाली, पण आई, मी, अमित आणि बाबा तर रोज सकाळी त्यांच्या पाया पडत नाही. मग काय त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत राहणार नाहीत का? तिची आजी सासू म्हणाली, अगं माधुरी, माझे आशीर्वाद तर कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत. ही तर आमच्या घराची परंपरा आहे की घरची सून सकाळी उठल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मग घरातल्या कामांना सुरुवात करते. तू पण तुझ्या सासू सासऱ्यांच्या पाया पडलीस तर कायम सुखात राहशील. हे ऐकून माधुरी म्हणाली, पण आजी, बाहेरच्या देशात तर पाया पडण्याची परंपरा नाही. मग काय तिथले लोक सुखात नाहीत का? आणि आईंच्या पाठीत तर दुखत असतं. डॉक्टरांनी त्यांना वाकण्यासाठी मनाई केली आहे. मग काय रोज तुमच्या पाया पडल्यामुळे ते त्यांचं आजार पण वाढवत नाहीत का? हे ऐकून सासू आजी म्हणाली, माधुरी, हा तर विचारांच्या मधला फरक आहे. असं होऊ शकतं ना की ज्याला तू योग्य बोलत आहेस ते इथल्या संस्कारांच्या अनुकूल नसेल? शब्दाने शब्द वाढू नये म्हणून मालतीताईमध्येच त्या दोघींना थांबवलं. आज पहिल्यांदा कुणीतरी त्यांची काळजी केली होती. त्यांच्या तब्येतीवर लक्ष दिलं होतं. आज पहिल्यांदाच कुणीतरी त्यांना दुखण्यामुळे वाकण्यास नकार दिला होता. सून करत असलेली त्यांची काळजी बघून त्यांना खूप छान वाटलं. आजी माधुरीचं बोलणं ऐकून गप्प बसल्या होत्या. पण त्यांना तिचं असं बोलणं अजिबात आवडलेलं नव्हतं. अजून त्या या सगळ्यातून बाहेर आल्या नव्हत्या. तोपर्यंत एक दिवस सुट्टी दिवशी माधुरी आजी जप करत असताना पालथी मांडी घालून त्यांच्या समोर बसली आणि म्हणाली, आजी, तुम्ही तासनतास यांच्यासमोर हातात माळ घेऊन बसून काय करत असता? तिची आजी तिने घातलेले कपडे बघून तोंड वाकडं करत म्हणाली, या असल्या कपड्यात घरातली सून चांगली दिसत नाही. जाऊन आंघोळ करून शोभतील असे कपडे घालून बाहेर ये. मग मी तुला सांगते. माधुरी म्हणाली, पण आजी, या कपड्यात काय वाईट आहे? हे ऐकून आजी सासू तिखट स्वरात म्हणाली, वाद घालायला तुम्हा लोकांकडून शिकावं. तू काही दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहेस का? दुसऱ्या मुली चांगले शोभतील असे कपडे घालू शकतात, मग तू का नाही? सासूबाईंचा तिखट स्वर ऐकून भांडण वाढू नये म्हणून मालतीताईंनी माधुरीला आवाज देऊन बोलावून घेतलं. रात्री झोपताना मालतीताईंचा नवरा त्यांना शिकवण देत म्हणाला, आई तर माहीत नाही का उगाचच गोष्टींना एवढी खेचत असते. अरे, आजकालच्या जमान्यातली मुलं आहेत. त्यांची मर्जी येईल ते कपडे घालतील. तिचं या सगळ्यांशी काय देणं घेणं आहे? त्यांचा जमाना गेला जेव्हा त्यांच्या काळातल्या सोन्या हातभर डोक्यावर पदर घेऊन राहत होत्या. आणि माधुरी तर बाहेरच्या देशात वाढलेली आहे. मग तिथल्या संस्कृतीचा काहीतरी परिणाम तिच्यावर होणारच ना? हा सगळा विचार तर तिला या घरची सून बनवण्या अगोदरच करायला हवा होता ना? आणि मालती, तू पण लक्ष देऊन ऐक. जर तू पण स्वतःला बदलू शकली नाहीस, जमान्यासोबत पुढे चालू शकत नाहीस, तर तू स्वतः पण दुःखी राहशील.
आणि मुलांना पण दुःखी ठेवशील. बहुतेक त्यांनी पण सकाळी त्यांच्या आईचं बोलणं ऐकलं असावं. मालतीताई स्वतः नवऱ्याचं बोलणं ऐकून हैराण झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की हे विचार त्या माणसाचे आहेत, जो स्वतःच्या आईबद्दल एक जरी अपशब्द ऐकला तरी रागाने लाल होत असायचा, ज्यांच्यासाठी त्यांची आई सगळं काही होती. आईसाठी मालतीताईंच्या प्रेमाला, त्यांच्या इच्छेला मारत असायचे आणि म्हणायचे की प्रत्येकाची आई ही एकच असते, पण बायका कितीतरी असू शकतात. आईची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे आणि आपला धर्म पण आहे. वेळ पुढे जात होती आणि मालतीताई नव्या जुन्या काळांचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. एक दिवस त्या सकाळी झोपेतून उठल्या तर समोर भिंतीवर हॅप्पी मदर्स डेचा बॅनर बघून त्या खूप हैराण झाल्या. त्यांची खोली फुग्यांनी भरलेली होती. त्यांना काही समजायच्या आतच अमित आणि माधुरीने त्यांच्या हातात एक सुंदर फुलांचा गुच्छ ठेवला. त्यावर सुंदर अक्षरात लिहिलं होतं, या जगातली सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ आई, आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. मुलांचे प्रेम बघून मालतीताईंच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. माहीत नाही निसर्गाचा हा कुठला नियम आहे. आनंद असो किंवा दुःख, डोळ्यातून पाणी येतच असतं. स्वतःच्या भावनांना कंट्रोल करत त्या म्हणाल्या, तुम्ही दोघांनी आईंसाठी पण काही आणलं आहे का नाही? त्यांचं स्थान माझ्यापेक्षा मोठं आहे. त्या आपल्या सगळ्यांच्या आई आहेत. अमित म्हणाला, हो आई, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे कुणाला काहीच सांगितलं नाही. फक्त बाबांना माहीत आहे. आणि हे बघा, हे आजींचं गिफ्ट आहे. चला आपण सगळे त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना शुभेच्छा देऊया. असं म्हणत सगळे आजींच्या खोलीत जायला निघाले. तेवढ्यात आजी त्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. सगळ्यांचा गोंधळ ऐकून त्या त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या होत्या. कदाचित त्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांना गिफ्ट देऊन मालतीताई त्यांच्या पाया पडायला खाली वाकायला लागल्या. तसे त्यांच्या सासूने त्यांना पकडलं आणि म्हणाल्या, बस मालती, पाया पडायला वाकू नकोस. माझे आशीर्वाद कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत. तुझी कंबर दुखत असते. डॉक्टरांनी तुला वाकायला मनाई केली आहे. मग आता तू पण पाया पडायचे बंद कर आणि माधुरीसारखी फक्त गुड मॉर्निंग म्हणत जा. खरं सांगू, सुनेच्या रूपात तू माझी मुलगी आहेस. जेवढी सेवा तू माझी केली आहेस तेवढी तर माझ्या पोटच्याच मुलीने सुद्धा केली नसती. सासूबाईंच्या तोंडातून स्वतःसाठी आपुलकीचे, प्रेमाचे बोलणे ऐकून मालतीताईंचे मन भरून आले. या सगळ्यांची तर त्या कितीतरी वर्षापासून वाट बघत होत्या. त्या चहा नाश्ता बनवायला किचनमध्ये जायला लागल्या. तसा माधुरीने त्यांचा हात पकडला आणि त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाली, आई, आज मदर्स डे आहे. आईचा दिवस आहे. आज तुम्ही काही काम करायचं नाही. तुम्ही आमची आई आहात. पूर्ण वर्ष तुम्ही आमच्या सगळ्यांची सेवा करता, काळजी करता. मग एक दिवस आम्ही मुलं तुमची कामं करू शकत नाही का? आज आम्ही दोघं मिळून घरातली सगळी कामं करणार आहोत. आज तुम्ही फक्त आराम करायचा. आज मी आणि अमितने सुट्टी घेतली आहे. संध्याकाळी आपण सगळे बाहेर फिरायला जाऊ. बाहेरूनच जेवण करून मग घरी येऊ. असं म्हणत माधुरी किचनमध्ये गेली. मालतीताई विचार करायला लागल्या, कोण बोलतं, बाहेरच्या देशात वाढलेल्या मुलांमध्ये प्रेम, आपलेपणा नसतो? त्यांना चांगलंच आठवत होतं, त्या दोघांच्या लग्नानंतर तिने तिच्या सासऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप प्रेमाने केक बनवला होता आणि त्यांच्यासाठी गिफ्ट पण घेतलं होतं. पण आईंना जेव्हा हे सगळं समजलं होतं तेव्हा त्या तिच्यावर खूप भडकल्या होत्या. त्या म्हणाल्या, काही करायच्या अगोदर विचारत तरी जा. आमच्या इथे कोणाचा वाढदिवस साजरा केला जात नाही. आणि तसंही काय फायदा वाढदिवस साजरा करण्याचा? प्रत्येक वाढदिवस ही आठवण करून देत असतो की आयुष्यातलं अजून एक वर्ष कमी झालं. तेवढ्यात माधुरीचा आवाज ऐकू आला, आई, तुमचा चहा. तिचा आवाज ऐकून मालतीताई भूतकाळातून बाहेर आल्या. बघितलं तर घरातल्या प्रत्येक सुनेसारखी तिने पण सासूच्या हातात चहाचा कप आणून दिला. परत माधुरी किचनमध्ये जाताना बघून मालतीताई विचार करायला लागल्या. नवीन नाती, नवीन माणसं, नवीन वातावरण, नवीन रीतिरिवाज सगळं शिकून घ्यायला
त्यांना आपलं मानायला वेळ तर लागतोच ना. मनावर संयम ठेवून प्रेम, आपलेपणा, इज्जत देऊन कुणालाही आपलं बनवता येतं.